हळूहळू कोरोनाचं संकट कमी होते हे जरी खरं असलं तरी पूर्ण संकट टळलेलं नाही हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगायचा प्रयत्न केला आपल्याला. शुभेच्छा आहे सगळ्यांना. भाजपचे नेते म्हणतात की केंद्रानं मोठं मन दाखवलं, आता राज्य सरकारची वेळ आहे. राज्य सरकार मोठं मन दाखवायला मन असावं लागतं ना. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. 5 रुपयाची नोट दाखवताय तुम्ही आम्हाला. किमान 25 रुपये करायला हवी होती, किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन. मग 100 रुपये डिझेलचं मन भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का. त्याचं मन कठोर ते 100-150 रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल. लोक पेट्रोल पंपावरती आता मी बातम्या वाचतो, मला गंमत वाटते की 15-15 रुपयाचं डिझेल टाकताय. 15 रुपये 20 रुपये पेट्रोल पंपावर उभं राहून समोर मोदींचं होर्डिंग लागलेलं असतं, त्यांच्याकडे बघतात आणि मोदी आशीर्वाद देतात, आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा. पण ठीक आहे, हे दिवस जातील 2024 साली. चंद्रकांत पाटील म्हणतात की फक्त प्रत्येक विषयात केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम करतात. हा, केंद्राकडेच बोट दाखवावं लागेल ना. पेट्रोल डिझेलचे भाव काय राज्य सरकार वाढवत नाही कोणतं. मग हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कोणाकडे बोट दाखवलं. त्यांनी बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का तुम्ही. तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना भाजपचे, तुम्हीच मायबाप आहात ना केंद्र सरकार. धोरणात्मक निर्णय देशासंदर्भात आर्थिक हे तुम्हीच घेता. मग बोट कोणाकडे दाखवायचं. अमेरिकेकडे दाखवायचं, बायडनकडे दाखवायचं, कोणाकडे दाखवायचं. ही फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे दाखवायचं. सर, पेट्रोल डीजल के भाव 5 और 10 रुपये कम. सर एक कंटिन्यू होऊन जाईल. महाराष्ट्र सरकार पण वॅट कमी करेल का. नाही, या संदर्भात आता चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं सतत लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण पाहिलं असेल की आमच्या युवा सेनेनं सुद्धा त्या दिवशी राज्यभरामध्ये मोठं आंदोलन केलं, सायकल रॅली काढली, परत केली. पण शेवटी केंद्र सरकार हे ज्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असल्यामुळे तेलाच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून किती पैसे कमवावे. बेहिशोबी पैसे कमवले केंद्र सरकार. बेहिशोबी, तुम्हाला हिशोबी करता येत नाही. अमुक लाख कोटी असे आकडे आले. 127 लाख कोटी वगैरे असे आकडे आलेले आहेत काहीतरी. आणि आता 5 रुपये कमी करता, फक्त 5 रुपये. 25 रुपये कमी केले असते, 30 रुपये कमी केले असते तर भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात तसं मोठं मन दिसलं असतं. आणि मोठ्या मनाची गोष्ट आम्हाला तुम्ही सांगू नका. तुमचं मन मोठं नाही, कुसकं आहे, सडकं आहे. दिवाळीला असे शब्द वापरू नयेत, पण नाईलाज आहे. भाजपचे नेते म्हणतात की दिवाळी आज साजरी होते, पाडवा 1 जानेवारीला साजरा होणार. कोविड सोबत राज्य सरकारला सुद्धा मुक्त करणार महाराष्ट्र. करू द्या. आता नवीन तारीख काय पडली आहे, 1 जानेवारी. बरोबर, ठीक आहे. मी लिहून ठेवलंय कॅलेंडरवर 1 जानेवारी, फुली मारून ठेवतो. पेट्रोल डीजल के भाव 5 और 10 रुपए कम किए हैं. क्या है जनता की आप मजाक उड़ा रहे हो क्या. पेट्रोल डीजल 100 रुपये के ऊपर चला गया है. लाखों करोड़ों रुपए का आपने फायदा लिया है उससे देश की तिजोरी में. और जब आप उपचुनाव हार गए पूरे देश में भाजपा, तो 5 रुपया कम कर दिया. ये मजाक है जनता का. अगर आपका दिल बड़ा होता, आपको जनता की चिंता होती, तो दिवाली के त्योहार के मौके पर आप कम से कम 25-30 रुपया तो कम करते. आप बड़े दिल की बात करते हो, आप बड़े दिल वाले हो, ऐसे अपने आप का आप ढिंडोरा पिटाते हो, तो 25-30 रुपया भी कम करते तो हम जरूर मानते कि सरकार ने कुछ किया है. ये 5 रुपया का कम करना है, मजाक है. सर, आपने कहा उपचुनाव हारने के बाद
5 रुपए कम किए और उपचुनाव हारने के बाद 5 रुपया कम किया, तो 50 रुपया कम करने के लिए बीजेपी को कितने बार हराना होगा हमको, या पूरी तरह से हराना होगा, तब 50 रुपया कम होगा। और मुझे लगता है कि 2024 के बाद ये दिन आ जाएगा। सर केंद्र सरकार ने भाव कम किए, अब कह रहे हैं कि राज्य सरकार को कुछ करना। राज्य सरकार सोचेगी, लेकिन जिम्मेदारी केंद्र सरकार की है। वैट को लेके सरकार सोचेगी, लेकिन सबसे बड़ी जिम्मेदारी केंद्र सरकार की है। सर दिवाळीमध्ये कार्ट फोडायची एक पद्धत असते, परंपरा आहे, नरकासुराचा कारी फोडायची एक परंपरा आहे. तर सध्या शिवसेनेच्या विरोधात जे वातावरण आहे, शिवसेनेच्या विरोधामध्ये अजिबात वातावरण नाही. स्टेटमेंट चुकताय तुमचं. महाविकास वातावरण भाजपच्याच विरोधामध्ये. खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण कधी नसतं, एक परंपरा आहे. वातावरण सरकारच्या विरोधामध्ये असतं किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये असेल. पण प्रथमच मला असं दिसतंय की या राज्यात जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण आहे. हा सगळ्यात मोठा मला चमत्कार दिसतो आहे. हुकुमशाहीवर शिवसेनेनं बोलावं हा जरा अतीत झाला असं म्हणजे दिवसा चंद्र पाहण्यासारखं आहे. आणि पंतप्रधान पोटनिवडणूक जिंकली तर शिवसेना पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत आहे. आशिष शेलार म्हणतात की संजय राऊतांनी कोट सुद्धा शिवला असेल. मी कधीच कोट शिवत नाही. कोट तुमचे लटकून पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही शिवसेनेनं एक लोकसभा जिंकली, याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं अख्खं केंद्रातलं मंत्रिमंडळ तिकडे उपस्थित होतं आमचा पराभव करण्यासाठी. रेल्वे मंत्री होते 6 दिवस. त्यानंतर गुजरात मधलं सगळं मंत्रिमंडळ होतं. स्मृती इराणी होते, अजून 4 केंद्रीय मंत्री होते. गृह मंत्रालय काम करत होतं. तरी तिथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या 50,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकल्या, याचा आनंद आहेच. आणि आम्ही स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का? स्वप्न आम्ही पाहू शकतो आणि आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो. महाराष्ट्रात आपण पाहिलं आणि 2024 साली केंद्रात सुद्धा पाहाल. तुमचे कोट जे आहेत हे भांडीवालीला द्यावे लागतील, तुम्ही शिवलेले कोट. हाँ, ते बुहारणे येतात ना, हाँ, त्यांना द्यावे लागतील. सर हिंदी में जानना चाहेंगे, आपने कहा जिस तरह से दादरा नगर हवेली की अपने सीट जीती, बीजेपी के सारे नेता वहां पे। हाँ देखिए, दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेश है. गुजरात से बॉर्डर से सटा हुआ प्रदेश है. हमने वो चुनाव जीता है और भारी बहुमत से जीता है. वहां भी 6 केंद्रीय मंत्री डेरा डालकर बैठे थे. रेलवे मंत्री भी थे, स्मृति ईरानी जी भी थी, और भी थे, गुजरात के मंत्री थे. फिर भी हमने वो सीट जीत ली है, तो हमें उसका आनंद होगा ही. राज्य के बाहर अगर हम सीट जीतते हैं, अगर हम बोलते हैं कि हम दिल्ली में भी जाएंगे, हम तो अभी दिल्ली में है ना, हमारे 22 सांसद है, कम नहीं है. 22 के 50 हो गए. अगर इस प्रकार का सपना हम देखते हैं तो उसमें गलत क्या है? लोकतंत्र में हर पार्टी को अपना विस्तार करने का अधिकार है. आपने भी किया, आपके भी कभी 2 थे, आप 300 पार हो गए. ये भी आपका सपना ही रहा ना. समय जाता है, मेहनत होती है और काम होता है. सर आपने कहा शिवसेना 2024 में अहम भूमिका निभाएगी, और ये जो जीत हुई है ये पहला कदम है उसको लेकर. पहला कदम है हमारा महाराष्ट्र के बाहर, दिल्ली की तरफ. आज भी हम दिल्ली में बैठे हैं, मजबूती से बैठे. हमारा सांसदों का आंकड़ा भी बहुत अच्छा है. आपको मालूम है, पावर बढ़ेगा, महाराष्ट्र के बाहर भी बढ़ेगा. तो उसके बाद देश की राजनीति में हमारा अपना एक महत्व होगा, होना भी चाहिए. तो भारतीय जनता पार्टी के जो महाराष्ट्र के नेता है, उनके पेट में दर्द होने का कारण क्या है? नहीं होना चाहिए. राजनीति में, लोकतंत्र में हर पार्टी को अपना विस्तार करने का पूरा अधिकार होता है, और हमने शुरुआत की विस्तार को. तर आर्यन खान प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी शाहरुख खान यांना पत्र लिहिलं आहे की जो त्यांना त्रास झाला त्याचं दुःख वाटलं, अशा आशयाचं हे एकंदरीत पत्र 14 ऑक्टोबरला लिहिण्यात आलं. मी काही ते पत्र वाचलं नाही, पण जर पत्र लिहिलं असेल राहुल गांधींनी
तर त्या चुकीचं काय, त्याने एका वडिलांना लिहिलेलं पत्र आहे ते. एक वडील जो असतात आपल्या मुलाच्या बाबतीत चिंता त्यांना असते, मुलगा जेलमध्ये आहे, त्याच्यावरती आरोप खरे की खोटे याच्याविषयी कोणाला माहिती नाही, तो तुरुंगातून बाहेर येईल की नाही याच्याविषयी कोणाला काही माहिती नाही. अशा वेळेला जर एका कुटुंबाला त्याने पत्र लिहिलं असेल तर त्यात चुकलं. महाराष्ट्र सरकार सुद्धा आता म्हणजे महाराष्ट्र पोलीस चौकशी करते, SIT चौकशी करते. ठीक है ना, बघू ना. सर चला, धन्यवाद. राहुल गांधी ने जो पत्र लिखा शाहरुख खान को आर्यन खान मामले क्या देखो, शाहरुख खान भी एक पिता है, हर पिता का अपना एक दर्द होता है. हमारे मतभेद किसी के साथ हो सकते हैं, चाहे राजनीतिक हो चाहे और कोई हो, लेकिन एक पिता अपने बेटे के लिए चिंता में रहता है. बेटा जेल में है, उसके ऊपर के जो आरोप है वो कितने सच है क्या है उस बारे में किसी को पता नहीं है. तो ऐसे पिता को अगर देश का एक प्रमुख नेता राहुल गांधी जी अपनी संवेदना व्यक्त करते हैं तो उसमें गलत क्या है? अच्छी बात है, राजनेताओं को भी संवेदना और मन होता है, उसने किया है राहुल जी ने, तो अच्छी बात है. सर, तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की चित्रपटाचा पहिला भाग नवाब मलिक यांनी दाखवला, नंतर अजून नवाब मलिक इंटरव्ह्यू करत नाहीयेत, करू द्या ना. बघा, पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमध्ये काही थिएटर्स होती, सिनेमा थिएटर्स, मिनर्वा, मराठा मंदिर, इथे लागलेले सिनेमे 100 आठवडे चालत होते आणि त्या सिनेमांना 2-2 इंटरव्हल होते. आता हा सिनेमा अजून काही आठवडे चालणार असेल, सिल्वर जुबली, गोल्डन जुबली करत करत पुढे, तर तो चालू द्या. जोपर्यंत लोक सिनेमा पाहतायत, स्वीकारतायत, तोपर्यंत सिनेमा चालेल. नंतर आमचं प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालूच असतं ना. चला, धन्यवाद. सर, शेवटचा प्रश्न. परमवीर सिंग यांनी एक पत्र लिहिलेलं आहे, तर त्यांनी म्हटलंय की जे पत्र त्यांनी दिलं होतं अनिल देशमुख यांच्या विरोधात, त्या पत्राव्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. हे आम्ही अनेक दिवसापासून म्हणतो आहोत. केंद्रीय तपास यंत्रणा हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना, मंत्र्यांवर कारवाई करतायत, बदनाम करतायत. आणि प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाचे जे ढोल वाजवणारे लोक आहेत आमच्या विरोधामध्ये, त्यांचे ढोली फुटतं आणि त्यांचं थोबाडी फुटतं. नवाब मलिक यांनी इतकं थोबाड फोडलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये. आता अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्यावरती 30 वेळ येणार आहे, लिहून घ्या. हिंदी में जानना चाहेंगे जो परमवीर सिंह ने लेटर लिखा था, कोई सबूत? देखिए, परमवीर सिंह ने एक आरोप किया और खुद भाग गए. जो आरोप करता है वही भाग जाता है. तो आरोप के बारे में, सच्चाई के बारे में आपके पास क्या सबूत है? और उस एक आधार, तथ्यहीन आधार नहीं. हमारे गृह मंत्री को जेल में डाल दिया केंद्रीय जांच एजेंसी ने. किसी विश्व में, किसी देश में ऐसा नहीं होता है, इस प्रकार का गैर कानूनी काम नहीं होता है. फिर भी अनिल देशमुख आज जेल में है. दिवाली चल रही है महाराष्ट्र में, सबसे बड़ा त्योहार है, अनिल देशमुख जेल में है. और कल सामने आया है कि परमवीर सिंह ने यू टर्न लिया है कि मेरे पास कोई सबूत ही नहीं है. मेरे पास कोई सबूत ही नहीं है अनिल देशमुख के खिलाफ. उसका मतलब है बिना सबूत, गैर कानूनी तरीके से आपने महाराष्ट्र के विधानसभा के एक सदस्य को, पूर्व गृह मंत्री को जेल में डाल दिया. ये कौन सा कानून है? ये कौन सा संविधान है? अगर हम इस बारे में आवाज उठाएंगे तो हम देशद्रोही. और आप कौन है भाई? आप ठहरिए, 2024 तक ठहरिए. मैं बार बार बोलता हूं, पूरा हिसाब सबका हो जाएगा. सर, ठीक आहे, चला आता राजकीय संपला. प्रश्न जाऊ दे सर. राजकीय प्रश्न आहे. दिवाळी संदर्भात खूप आठवणी असतील आपल्या. म्हणजे बाळासाहेबांच्या वेळी दिवाळी कशी असायची आणि आता दिवाळी बाळासाहेब नाही येत तरी देखील त्यांच्या आठवणी, त्यावेळीची एखादी दिवाळीची आठवण. बाळासाहेबांबरोबर रोज राहणं, वावरणं, बोलणं हे आमची दिवाळीच असायची. बाळासाहेब एक दिलदार, जिंदादिल व्यक्तिमत्व होतं. बाळासाहेबांना स्वतःपेक्षा महाराष्ट्राची, देशाची आणि शिवसेनेची काळजी फार असायची. कोणाच्या घरात दिवाळी साजरी होते, कोणाच्या घरात नाही.
त्याच्याविषयी सतत माहिती घेऊन त्यानुसार लोकांना मदत करत असायचे. बाळासाहेबांनी इतकं मोठं मन मी कोणाचं पाहिलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. आणि खरोखर त्यांच्याबरोबर काम करणं हा एक उत्सव होता आमच्या जीवनात. रोज मी त्यांच्या बरोबर असताना रोज फटाके फुटायचे आमच्याकडे. म्हणजे शिस्तीच्या बाबतीत ते फार कडक होते, पण तितक्याच पटकन ते शांत होऊन मदतही करायचे, मार्गदर्शन करायचे, काळजी घ्यायची खूप. आणि आईनं दिवाळीच्या काळातच साधारण मागे पुढे त्यांचं निधन झालं, मला आठवतं. त्याच्यामुळे दिवाळी आली की मला त्यांची आठवण फार होती. कारण दिवाळी सुरू होत असताना ते आजारी पडायला लागले होते आणि साधारण 2 दिवसांनी त्यांचं निधन झालं. आणि दिवाळी ही अशी त्यांच्याविषयी मला सतत आठवते. दिवाळी असताना आम्ही त्यांना भेटायला जायचो. मातोश्री होती, प्रचंड गर्दी असायची, लोक रांग लावायचे, तेही भेटायचे, प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचे, चौकशी करायची असते. आज बाळासाहेब असते तर आजच्या या ही सगळी राजकीय परिस्थिती पहा. फटाके बाळासाहेब असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि हे जे काय आता वाचा वाचा बोलतात समोर, त्यांच्या जिभात टाळूला चिपटून बसले असते. बाळासाहेब समोर कोणाची हिंमत होती? बाळासाहेबांचं सो सोनार की एक लोहार की. ठीक आहे, चलो भाऊ, थँक्यू सर. थँक्यू सर. काहीतरी सांग खायला आहे ना. आता 2 मिनिटं सगळे कॅमेरा बाहेर गेले. तुम्ही सगळे बसून राहायचे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे प्रसार माध्यमांसोबत आज दिवाळीच्या मुहूर्तावर संवाद साधत होते आणि इंधन दरवाढीबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. 5 रुपये एक्साईज ड्युटी कमी करणं पेट्रोलसाठी हे अत्यंत तोकडं आहे असं संजय राऊत म्हणतायत. तर केंद्रानं कमीत कमी 25 ते 30 रुपयांची दर कपात करायला हवी होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यासोबतच केंद्रानं एक्साईज ड्युटी कमी केलेली असली तरी राज्य व्हॅट कमी करण्याकडे विचार करतंय. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी करण्याचा आमचा विचार आहे असं सुद्धा खासदार संजय राऊत म्हणतायत.